एमपीएससीचे 623 अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत। न्यायालयाच्या आदेशानंतरही फेरनिवड यादी प्रलंबित। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने मार्च 2024 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली। मात्र या विरोधात न्यायालयात गेल्यामुळे त्यावर स्थगिती येऊन नियुक्त्या रखडल्या होत्या। आता सर्व याचिका निकाली निघाल्या असून आता न्यायालयाने फेरनिवड यादी जाहीर करण्यावर कुठलेही बंधने लावलेली नाहीत। असे असतानाही एमपीएससीने यादी जाहीर न केल्यामुळे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि इतर महत्त्वाच्या 623 पदांवरील उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत। पूर्व परीक्षेपासून आतापर्यंत जवळपास 2 वर्षांचा कालावधी लोटला आहे। मात्र अजूनही अंतिम निकाल तसेच नियुक्ती मिळण्यास अनिश्चितता आहे। तरुणाईला ऐन उमेदीची 5 ते 7 वर्षे स्पर्धा परीक्षेसाठी वाहून अपार कष्टातून निवड होऊन देखील नियुक्तीची वाट बघावी लागत असल्याची ओरड आहे। निवड झालेले अनेक उमेदवार हे बेरोजगार असल्याने आर्थिक तसेच सामाजिक विवंचनेला सामोरे जात आहेत। काबाड कष्ट करून निवड झालेल्या या उमेदवारांची लवकरात लवकर नियुक्ती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।